नमस्कार मित्रों, तुम्ही पाहतात 4 मी डिजिटल हब हे आपलं यूट्यूब चॅनल। मित्रांनो, सर्व बांधकाम कामगारांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे बांधकाम कामगाराची वेबसाईट काल रात्रीपासून चालू झालेली आहे आणि यासाठी सर्व श्रेय जातं ते बांधकाम कामगाराच्या विविध संघटनांनी ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांनी उपोषणे केले आणि त्यामध्येही बांधकाम कामगाराची जी कृती समिती आहे त्यांचे कॉम्रेड शंकर पुजारी सर, तायडे सर, त्यासोबतच सर्व त्यांचे पदाधिकारी यांनी सर्वांनी खूप मेहनतीने बांधकाम कामगाराच्या त्या संबंधित मंत्र्यांना वेबसाईट चालू करण्यासाठी भाग पाडले। त्याबद्दल त्यांचे सर्व बांधकाम कामगाराच्या वतीने आभार मानतो। आणि मित्र, आपल्या वेबसाईटमध्ये ज्या ज्या नवीन सुधारणा झालेल्या आहेत, साईट चालू करताना ज्या ज्या नियमावली टाकल्या आहेत त्या नियमावली कशा आहेत आणि साईट कोणत्या अटी शर्तीखाली चालू केली आहे ते आपण पाहूया। मित्र, सुरुवातीला पहा, जेव्हा आपण बांधकाम कामगाराची वेबसाईट ओपन करतो त्या वेबसाईटला डॅशबोर्डवर त्यांनी एक मराठीमध्ये मेसेज टाकला आहे। जर इंग्लिशमध्ये येत असेल तर ते कन्वर्ट मराठीमधून करून तुम्ही ते वाचू शकता। तर तुम्ही पहा की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डाटा एंट्रीचे काम बंद करण्यात आलेले आहे। बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतात। म्हणजे आपल्या मोबाईलवरून भरा किंवा बाजूच्या CSC सेंटरवरून किंवा स्वतःचा लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरून तुम्ही भरू शकता। अर्ज भरल्यानंतर बांधकाम कामगाराच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। 6 फेब्रुवारी 2025 म्हणजे उद्यापासून निवडण्याची सुविधा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येत आहे। तर मित्रो, या ठिकाणी सरळ त्यांनी नमूद केलेलं आहे की बांधकाम कामगाराचे नवीन असो, रिन्युअल अथवा क्लेम हे तिन्ही जरी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल तर ह्या सर्वांसाठीच आता डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तिथं व्हेरिफिकेशनला जायचं आहे। यापूर्वी काय होतं, फक्त जे क्लेम होता तो क्लेम आपण ऑनलाईन केल्यानंतर जे क्लेमचे डॉक्युमेंट होते तेवढेच डॉक्युमेंट आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी तिथे जावं लागत होतं। त्यानंतर त्यांनी खाली एक नोटीस दिलेली आहे, ती आहे पहा, लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत। आता हे पहा, ज्या लोकांनी या ऑनलाईन पोर्टलवर कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदर तारीख घेतलेली आहे, म्हणजे कशासाठी, क्लेमसाठी, त्यांची ती तारीख आता रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजे जेवढे काही क्लेम भरलेले आहेत त्या सर्व क्लेमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत त्या सर्वांची आता व्हेरिफिकेशनची तारीख यांनी रद्द केलेली आहे। आता ते कामगार भरलेल्या तारखाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। आता एक नवीन यात ऑप्शन दिलेलं आहे या पोर्टलवर, ते ऑप्शन तुम्हाला पुढे दाखवूया। तर त्या ऑप्शनला क्लिक करून आता ती नवीन तारीख घ्यायची आहे। ती तारीख कधी, आता उद्यापासून सुद्धा ती तारीख घेता येईल। रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट हे नवीन ऑप्शन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आलेलं आहे वेबसाईटवर। या बटनावर क्लिक करावे। सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल। नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक OTP जाईल। त्यानंतर OTP टाकल्यानंतर एक आपलं जो ॲप्लिकेशनचा जो ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे ज्या क्लेमचा, तर त्या ॲक्नॉलेजमेंटचा क्लेमचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खालचे सर्व डिटेल्स भरून घ्यायचे आहेत आणि पुढची तारीख तुमच्या सोयीनुसार तारीख घेता येईल। ती तारीख लक्षात घ्या, उद्यापासून ते सुरू झालेले आहे। तुम्ही आजचं व्हेरिफिकेशनचे असेल तारीख तर तुम्ही उद्याची तारीख तुम्ही घेऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे तुम्ही तुमचा जो पावतीवर तालुका आहे त्याच तालुक्यालाच व्हेरिफिकेशनला जायचं आहे आणि तोच तालुका खाली येते। आता मी सांगणारच आहे, तोच तालुका तुम्हाला निवडायचा आहे, कारण ते कंपल्सरीच आहे। आता जरी त्यांनी मेसेजमध्ये सांगितलं असेल की तुम्हाला सोयीच्या ठिकाणी तालुक्याला जाऊन तुम्ही ती तालुका निवडून तुम्ही व्हेरिफिकेशनला जाऊ शकता, परंतु तसं त्यांनी ठेवलेलं नाही। तुमचे जे आता रिन्युअल आहे किंवा ॲप्लिकेशन आपण क्लेमचा करतो तेव्हा जे पावतीवर तालुका आहे तोच पावतीवर ऑटोमॅटिक तालुका खाली घेत आहे, त्याच तालुक्याला आपण व्हेरिफिकेशनला जायचं आहे। तर मित्रो, आता आपण सुरुवात करूया नवीन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काय काय विचारत आहे। तर पहा, सुरुवातीला नवीन जे रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशनचा आपण ऑप्शन निवडल्यानंतर पूर्वीप्रमाणेच आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून हा प्रोफाईल ओपन करून घ्यायची आहे। हे ओपन केल्यानंतर हे सर्व माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे। भरल्यानंतर पहा, मी मूळ सांगतो तुम्हाला काय महत्त्वाचं अपडेट झाले ते। आता पहा, कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यावयाची असलेले जे ह्या ठिकाण आहे, कामगार ठिकाण, ते कामगार ठिकाण योग्य तालुका केंद्र निवडायचं आहे। आता इथं योग्य तालुका केंद्र मी सांगितल्याप्रमाणे निवडायचं आहे असं जरी दिलं असेल तर वरती आपण अमरावती टाकलेलं आहे उदाहरणार्थ, तर खाली अमरावती हे एकच पर्याय दिलेला आहे। आता अमरावती पूर्ण तालुके द्यायला पाहिजे ना, नाही, कारण आपण अमरावतीचा तालुका अमरावतीच निवडला म्हणून ते अमरावतीच दिलं आहे। का निवडला आहे, कारण प्रमाणपत्र तुम्ही ज्या तालुक्याचं लावलेलं आहे त्याच तालुक्याचा तुम्हाला समोर तालुका निवडावा लागतो आणि व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा त्याच तालुक्याला जावं लागतं, ही फार महत्त्वाचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आता पहा, इथं चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम जे आपण सांगितलं आहे त्यावरती ते पॉपअप मेसेजमध्ये हे जे दाखवलेलं आहे त्या पॉपअप मेसेजप्रमाणे तुम्हाला डेट चेंज करायसाठी एक नवीन ऑप्शन दिलं आहे। त्या ऑप्शनला क्लिक करून सुद्धा तुम्ही नवीन तारीख घेऊ शकता आणि त्या तारखेला त्या तालुक्याला तुम्हाला तालुका कामगार ऑफिसला व्हेरिफिकेशनला जायचं
जायचं आहे मित्र हो. आता दिलेली तारीख जी आहे ती तारीख कॅन्सल करून नवीन तारीख कशी घ्यायची याबद्दलही आपण नवीन व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत हा कामगाराचा आपला पहिला व्हिडिओ होता. या अपडेटनंतर वेबसाईटमध्ये जे मुख्य बदल झालेले आहेत तेच सांगण्याचा उद्देश हा आपल्या व्हिडिओ मागचा होता. पण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.